नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अलीकडे ज्या सर्व प्रकारच्या सरळ सेवा परीक्षा होतात या सरळ सेवा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे सामान्य ज्ञान किंवा त्याला आपण जीके असं म्हणतो। सामान्य ज्ञान सराव पेपर क्रमांक 5 ज्यामध्ये आपण 25 प्रश्न सेट केले आहेत। या 25 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। ह्या ज्या परीक्षा होतात ह्या IBPS किंवा TCS पॅटर्नवर आधारित होतात, ज्यामध्ये तलाठी, वरिष्ठ लिपिक, लेखापाल, ग्रामसेवक, स्टेनो, वनरक्षक, औषध निर्माणकर्ता, त्याचबरोबर कृषी सेवक, आरोग्य सेवक अशा विविध विभागाच्या वर्ग 3 आणि वर्ग 4च्या ज्या परीक्षेसाठी सामान्य ज्ञानचे हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न सुरू करूयात। प्रश्न आहे बघा, तिसऱ्या जगाचा आवाज असे कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेला म्हटले जाते? आसियान, ब्रिक्स, सार्क, अलिप्त राष्ट्र चळवळ। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अलिप्त राष्ट्र चळवळ, जिला आपण नाम असं देखील म्हणतो। नाम, नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट असं देखील म्हटलं जातं। या संघटनेला तिसऱ्या जगाचा आवाज असं म्हटलं जातं। असं का म्हटलं जातं? कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये 2 विचारधारा उदयास आल्या। एक होता साम्यवादी गट जो रशियाच्या नेतृत्वाखाली निर्माण झाला होता आणि दुसरा होता भांडवलवादी गट जो अमेरिकेच्या नेतृत्वाखाली निर्माण झाला होता। आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये बरेचसे एशियन आणि आफ्रिकन कंट्रीज स्वतंत्र होत्या ब्रिटिशांच्या वर्चस्वातून। त्यामुळं जगाची सरळ 2 गटात विभागणी झाली होती, साम्यवादी गट आणि भांडवलवादी गट। अमेरिकेच्या नेतृत्वात अमेरिकेच्या नेतृत्वात भांडवलवादी, रशियाच्या नेतृत्वात साम्यवादी। या दोनही गटामध्ये न जाता स्वतंत्र विचारधारा अवलंबण्याचं काम भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी ही विचारधारा मांडली। अलिप्त राष्ट्र चळवळ म्हणजे अलिप्ततावाद जो आहे जगामध्ये, अलिप्ततावादाचे जनक म्हणून पंडित नेहरूंना आपल्याला त्यांचा नामोल्लेख करावा लागेल। या बरोबरच अजून जे काही तत्कालीन परिस्थितीमधल्या कंट्रीज होत्या, जसं डॉक्टर सुकार्नो इंडोनेशियाचे, मार्शल टिटो युगोस्लोव्हियाचे, नासिर अहमद इजिप्तचे, अशा तत्त्ववेत्यांनी मिळून नाम संघटनेची स्थापना केली। 1957ला नाम दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झाली। मलेशियामध्ये क्वालालंपूर इथं त्याचं मुख्यालय आहे। एवढं जरी आपण थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड लक्षात ठेवलं तरी पण आपल्याला एक्झामला कसा जरी प्रश्न आला तर तुम्ही उत्तर देऊ शकता। बाकीच्या जनरली आपल्याला माहीत पाहिजे, जसं आसियान ही आग्नेय आशियाची याच्यामध्ये 10 राष्ट्रांची संघटना आहे। ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका आहेत। सार्क हे 8 देश आहेत। दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटना, भारतासह 8 देश आहेत त्याच्यामध्ये। इथं मात्र उत्तर काय आहे आपलं? नाम किंवा अलिप्त राष्ट्र चळवळ। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जे महान कवी, संगीतकार, चित्रकारही होते ज्यांची गीते आजच्या 2 राष्ट्रांनी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली आहेत। ठीक आहे, आजच्या 2 राष्ट्रांनी ज्यांची गीते राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली आहेत ती व्यक्ती कोण आहे? तर त्या व्यक्ती आहेत रवींद्रनाथ टागोर। रवींद्रनाथ टागोरांचं एक जनगण मन म्हणजे आपल्या भारताचं राष्ट्रगीत आहे आणि अमर सोनार बांगला हे बांगलादेशाचं राष्ट्रगीत आहे जे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं आहे। नेक्स्ट जोड्या लावायच्या आहेत। अधिनियम पाठ असणं गरजेचं आहे। आपल्याला 1 लाईनसुद्धा क्वेश्चन आजला विचारू शकतात, जसं ग्रामपंचायत अधिनियम 1958चा आहे, नगरपंचायत अधिनियम 1965चा आहे, जिल्हा परिषदेचा अधिनियम 1961चा आहे आणि कटक मंडळ 1924चा आहे। म्हणजे तुम्ही जर पर्याय क्रमांक 2 या उत्तराची निवड केली तर आपलं उत्तर ह्या जोड्या बरोबर जुळल्या जातील। त्यानंतर अजून एक क्वेश्चन बघा, समपृष्ठ रज्जू ज्याला कॉर्डेटाज म्हणतात, प्राण्यांची वैशिष्ट्ये खाली दिली आहेत, त्यामध्ये चुकीचा पर्याय निवडायचा आहे। शरीरामध्ये पृष्ठरज्जू ज्याला नोटोकॉर्ड नावाचा आधारक असतो, बरोबर आहे। श्वसनासाठी कल्लाविदरे किंवा फुफ्फुसे असतात, हे पण बरोबर आहे। चेतारज्जू
एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठभागाजवळ असतो, हे पण बरोबर आहे. हृदय शरीराच्या पृष्ठबाजूस असते, तर नाही, हृदय हे शरीराच्या अधर बाजूस असते. ठीक आहे, अधर बाजूस असते. म्हणजे पहिले 3 बरोबर येतं, दुसरं काय आहे रॉंग आहे. म्हणून तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण आपल्याला काय लिहिलं चुकीचा पर्याय. त्यानंतर 29 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. कोणत्या खेळाडूच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा केला जातो? तर मेजर ध्यानचंद. एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, तुम्ही तो पाठ करून टाका. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्राचीन भारताच्या संदर्भानुसार जैन धर्म व बौद्ध धर्म यांच्यात खालीलपैकी काय एकसारखे होते? ये दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांचा अतिरेक न करणे. बरोबर आहे, कारण जैनिझम आणि बुद्धिझमची विचारधारा अशी होती की जास्त दुःख झालं तरी त्याचा शोक करायचा नाही आणि जास्त आनंद झाला तरी त्याचा जास्त म्हणजे अतिरेक करायचा नाही. म्हणजे मध्य साधून स्थिरता प्राप्त करणं हे जैनिझम आणि बुद्धिझमची विचारधारा आहे. पहिलं बरोबर आहे. वेदाबाबत अनास्था अथवा विरक्ती. बघा, वेदाबाबत अनास्था आणि विरक्तीपेक्षा त्यांनी कर्मकांडाचं महत्त्व अमान्य केलं होतं. ठीक आहे, मूळ वैदिक तत्त्वज्ञानावर टीका नव्हती, मात्र जे कर्मकांड आहे ते अमान्य केलं होतं दोन्ही धर्मांनी. म्हणून ए आणि सी असा पर्याय आपला बरोबर येणं अपेक्षित आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या वनस्पती वर्गात संवहनीय ऊती असतात, ज्याला आपण व्हॅस्क्युलर टिश्यू असं म्हणतो? आता या संवहनीय ऊती म्हणजे काय नेमकं? तर जलवाहिन्या आणि रसवाहिन्या. तर ज्या वनस्पती डेव्हलप आहेत, उदाहरणार्थ थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा, याच्यामध्ये नाही आढळत त्या, कारण थॅलोफायटा आणि ब्रायोफायटामध्ये अजून पान किंवा खोड किंवा मोठमोठ्या फांद्या विकसितच झालेल्या नाहीत. म्हणून थॅलोफायटाज आणि ब्रायोफायटामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट नसतात. मात्र टेरिडोफायटा आता थोड्याशा डेव्हलप प्लांट आहेत, म्हणून टेरिडोफायटा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. टेरिडोफायटामध्ये संवहनीय ऊती किंवा रसवाहिन्या जलवाहिन्या डेव्हलप झालेल्या असतात. त्यानंतर जून 2023मध्ये आग्नेय अरबी समुद्रात बिपरजॉय नावाचे चक्रीवादळ तयार झाले. या वादळाला बिपरजॉय असं कोणत्या राष्ट्रानं नाव दिलं होतं? तर एकदम इझी क्वेश्चन, पण विचारला जाऊ शकतो. खूप वादळानं पाऊस दिला राजस्थान गुजरातसारख्या प्रदेशामध्ये, म्हणून आपल्याला असा प्रश्न विचारतील तर ते बिपरजॉय नाव दिलं होतं बांगलादेशानं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बंदुकीच्या दारूमध्ये टिंबटिंब असते, तर बंदुकीच्या दारूमध्ये गंधक, कोळशाची भुकटी आणि पोटॅशियम नायट्रेट, म्हणजे पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्मारक महाराष्ट्रात नाही? बघा, बीबी का मकबरा आहे, कारण ते औरंगाबादलाच आहे, म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, म्हणजे बीबी का मकबरा आहे छत्रपती संभाजीनगरला. चांद मिनार हा पण आहे. देवगिरी किल्ला जो आहे, त्या देवगिरी किल्ल्यामध्ये तो उंच उंच जो मिनार आहे तो चांद मिनार आहे. आगा खान पॅलेस पण आहे पुण्यामध्ये आगा खान पॅलेस पण आहे. मात्र जिंजीचा किल्ला नाही. जिंजीचा किल्ला आहे तमिळनाडूमध्ये. ठीक आहे, जिंजीचा किल्ला कुठं आहे? तमिळनाडूमध्ये. म्हणून कोणतं ऐतिहासिक स्मारक महाराष्ट्रात नाही? तर जिंजीचा किल्ला. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर कमाल नफा मिळवणे हा कोणत्या अर्थव्यवस्थेतील उत्पादकांचा हेतू असतो? तर तो असतो भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कंपनी मालक हे सगळे जे काही भांडवलावर लक्ष असतं, नफा मिळवणे हा त्याचा भाग असतो पूर्ण अर्थव्यवस्थेचा. मात्र समाजवादीचा जर आपण विचार केला तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये संपत्ती समाजाच्या मालकीची म्हणजे सरकारची असते. ठीक आहे, म्हणून एक मध्यम मार्ग म्हणून भारताने जी अर्थव्यवस्था स्वीकारली का, तर ती मिश्र अर्थव्यवस्था आहे. आज भारताचे बघा, काही घटक, काही भाग, काही जे काही क्षेत्र आहेत ही गव्हर्नमेंटची आहेत, सरकारची आहेत, म्हणजे आपली येतं, आणि काही क्षेत्र ही प्रायव्हेट आहेत. ठीक आहे, मग भारताची अर्थव्यवस्था कोणती? तर मिश्र. मग भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे कोणत्या? अमेरिकासारखे राष्ट्र आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या नेतृत्वात असणारे देश. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे कोणत्या? चायना, रशिया, अशा क्युबा वगैरे अशी राष्ट्र. त्यानंतर नेक्स्ट,
कोणत्या सुलतानाचा लाहोर येथे चुंगन किंवा त्याला पोलो म्हणतात खेळत असताना घोड्यावरून पडून मृत्यू झाला 1210 मध्ये? सुलतानाचा लाहोर येथे घोड्यावरून पडून मृत्यू झाला. ठीक आहे, असा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर तो होता कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीनच्या ऐबक म्हणजे जो दिल्लीचा पहिला सुलतान मानला जातो, ही एक ओळ पाठ करा. गुलाम घराण्याचा संस्थापक मानला जातो, ही एक ओळ पाठ करा. आणि कुतुब मिनार कोणी बांधला? तर ऐबकनी बांधला. हे पण थोडंसं लक्षात असू द्या. त्यानंतर योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. बघा इथं जे जे येतं आपल्याला, जसं आता बघा आपल्याला काय येतं बघा, कच स्कर्वी हे माहिती आहे आपल्याला, कच स्कर्वी क क. ठीक आहे. आता हे थायमिन त्यांनी इंग्लिश नाव दिलं सायंटिफिक नेम, पण ते व्हिटॅमिन बी आहे, ते B1. तर B1 म्हणजे बी, बेरी बेरी, हे असं जोडे जोडायला पाहिजे होते आपण. त्यानंतर आयोडीन पाठ आहे आपल्याला गॉयटर. आणि कार्बोदके मग साहजिकच मॅरॅस्मस. म्हणजे उत्तर काय घ्यावं लागेल आपल्याला? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर रॅमन मॅग्सेसे पुरस्काराबद्दल काय योग्य वाटत नाही? पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विनोबा भावे, बरोबर आहे. पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला मदर तेरेसा, बरोबर आहे. रॅमन मॅग्सेसे हे आशियाचे नोबेल म्हणून ओळखले जाते, बरोबर आहे. हा पुरस्कार इस्रायल देशाकडून दिला जातो, रॉंग. का? कारण हा फिलिपाईन्स देशाकडून दिला जातो. फिलिपाईन्स या देशाकडून हा पुरस्कार दिला जातो. मग योग्य नाही काय? तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, हेच योग्य नाही. त्यानंतर नेक्स्ट, पुढीलपैकी योग्यरित्या जुळलेले नाही. परत आलं तसंच त्याच टाईपचं योग्यरित्या जुळलेलं नाही म्हटले. बिहू हे आसामचं गीत आहे. बाऊल हे पश्चिम बंगालचं आहे. रासलीला हे उत्तर प्रदेशचं आहे. पण कोळी हे गुजरातचं नाही ना, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे कोळी गीत प्रसिद्ध. गुजरातचं ते म्हणजे काही गुजरातचं गरबा वगैरे हे येतील गुजरातचे. ठीक आहे, ते आपल्याला थोडंसं लक्षात यायला पाहिजे होतं. ओके. त्यानंतर म्हणजे योग्यरित्या पर्याय क्रमांक 4 हे जुळलेलं नाही. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली? तर भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना ही पिंगली व्यंकय्या यांनी त्याची डिझाईन बनवलं होतं, लक्षात ठेवा. भारतानं राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला ही एक प्रश्न नेहमी विचारतात. ती डेट पाठ करा. 22 जुलै 1947ला भारतानं आपला तिरंगा ध्वज स्वीकारला होता. त्यानंतर फ्री थ्रो ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फ्री थ्रो ही संज्ञा बास्केटबॉलशी संबंधित आहे. कांगडा चित्रशैली भारतातील कोणत्या राज्याची अधिकृत चित्रकला आहे? कांगडा. तर कांगडा हे फॅक्च्युअल क्वेश्चन पाठ करा बघा. तर कांगडा जी आहे ती हिमाचल प्रदेशची अधिकृत चित्रकला आहे. त्यानंतर छोटा नागपूर औद्योगिक प्रदेश कोणत्या राज्याच्या भागात विस्तारला आहे? तर झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल. म्हणजे पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याला खनिज संपत्तीचं भांडार असं देखील म्हटलं जातं. खनिजांचे आगार किंवा खनिज संपत्तीचं भांडार, खनिजांचे आगार असं देखील या पठाराला म्हटलं जातं. कोणते राज्य येतात? तर झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल. हे पण थोडंसं लक्षात असू द्या. त्यानंतर खालील काही ग्रहांच्या जोड्या दिल्यात, त्यातील आंतरग्रह दर्शवणारी जोडी शोधायची आहे. ग्रहाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे आंतरग्रह आणि दुसरा म्हणजे बहिर्ग्रह. आता हे आंतरग्रह म्हणजे काय आणि बहिर्ग्रह म्हणजे कोणते? 8 ग्रह आहेत एकूण, जे सूर्याच्या जवळ आहेत. म्हणजे सूर्याच्या जवळ कोण आहे? बुध, त्यानंतर शुक्र, त्यानंतर पृथ्वी आणि त्यानंतर मंगळ. मग असतो लघुग्रहांचा पट्टा, असा लघुग्रहांचा पट्टा आहे. मग आणि मग कोण आहे? मग आहे गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्याच्या पलीकडील म्हणजे गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बहिर्ग्रह येतं. आणि बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे आंतरग्रह येतं. ठीक आहे. लघुग्रहाचा पट्टा ते सूर्य हे आंतरग्रह आणि लघुग्रहाच्या पट्ट्यापासून नेपच्यूनपर्यंतचे बहिर्ग्रह हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता काय प्रश्न विचारला आहे? आंतरग्रह दर्शवणारी जोडी. मंगळ आंतरग्रह आहे मात्र गुरु बहिर्ग्रह आहे. म्हणजे पहिलं उत्तर नाही. बुध
आंतरग्रह आहे, मात्र गुरु बहिर्ग्रह आहे, म्हणजे दुसरं बी नाही. बुध आणि मंगळ हे उत्तर आहे आपलं, कारण बुध बघा इथे आहे आणि मंगळ पण इथे आहे, म्हणजे बुध आणि मंगळ ही बरोबर आंतरग्रहाची जोडी आहे. पृथ्वी आणि गुरु, गुरु आंतरग्रहच नाही ना, पृथ्वी आंतरग्रह आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. धनुष्यातून बाण सोडताना धनुष्य, बाण, दोरी व व्यक्तीचा हात यांच्यामध्ये बघा, धनुष्य, बाण, दोरी अजून सोडलं नाही ना, आणि व्यक्तीचा हात, तर याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असणार आहे. ज्यावेळेस पळणारा बाण आहे, पळणारा बाण, तर मग ती पळणारा बॉल, मग ती गतीज ऊर्जा होईल. पण इथं काय आहे, स्थितीज ऊर्जा. मृत समुद्राच्या संदर्भात कोणतं विधान चुकीचं आहे? बघा, या समुद्रात माणूस बुडून मरतो हे चुकीचं आहे, कारण मृत समुद्रामध्ये माणूस बुडतच नाही आहे. लक्षात घ्या, मृत समुद्रामध्ये माणूस बुडतच नाही, कारण मृत समुद्राच्या पाण्याची क्षारता जास्त असल्यामुळे घनता जास्त आहे मानवाच्या शरीरापेक्षा. त्याचं सायंटिफिक कारण झालं. म्हणून चूक कोणतं आहे, हेच चूक आहे जे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण या समुद्राची क्षारता 240 का आहे का, तर हो. या समुद्रात लाटा निर्माण होत नाहीत, बरोबर आहे. या समुद्रात सजीवांचा अभाव आहे, बरोबर आहे. म्हणजे दुसरं बरोबर आहे, तिसरं बरोबर आहे, चौथं बरोबर आहे. चूक काय आहे, पहिलं या समुद्रात माणूस बुडून मरतो हेच चूक आहे. या समुद्रात माणूस बुडत नाही. ठीक आहे, म्हणून जे चूक आहे तेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. कारण आपल्याला काय विचारलं होतं, चूक ओळखा असं आपल्याला त्यांनी विचारलेलं होतं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा, संगणक इंटरनेटला जोडण्यासाठीची आवश्यकता नसते म्हटले. बघा, शेवटीच्या शब्दाकडे लक्षात ठेवा. मोडेमची गरज आहे. ठीक आहे, मोडेमची आपल्याला माहिती आहे सर्व. ईमेल ॲड्रेसची गरज नाही. टेलिफोनची गरज आहे आपल्याला, टेलिफोनची, जसं तुम्ही ब्रॉडबँड वगैरे म्हणता ना, तर टेलिफोन लागतो एक बघा. आणि इंटरनेट कनेक्शन तर महत्त्वाचंच आहे. म्हणजे काय काय महत्त्वाचं आहे, मोडेम, टेलिफोन आणि इंटरनेट कनेक्शन. ईमेल ॲड्रेसची गरज नाही. आता तुमचा एखादा ईमेल आहे, त्याला ईमेल ॲड्रेसचा काय संबंध आहे इंटरनेट जोडणीला? ठीक आहे, ईमेल ॲड्रेस म्हणजे काय, ते काय @ काय जे असेल ते तुमचं. ठीक आहे, म्हणून ईमेल ॲड्रेसची गरज नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर घटनात्मक उपाययोजनाच्या अधिकाराचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला, कारण आहे त्याचं मूलभूत हक्कावर अतिक्रमण झाल्यास त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी. म्हणजे हे कलम 32चा संदर्भ आहे इथं. कलम 32, ज्या कलम 32ला डॉक्टर BR आंबेडकरांनी घटनेचा आत्मा असं संबोधलं होतं, ज्याच्यामध्ये अधिकार, पृच्छा, बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, उत्प्रेक्षण, प्रतिषेध या सर्व बाबीच्या डिटेलमध्ये येतील. तुम्ही ते थोडंसं गुगल सर्च करून बघून घेऊ शकता. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या 2 खंडादरम्यान महासागर नाही म्हटले? ठीक आहे, अंटार्क्टिका खंड आणि ऑस्ट्रेलिया खंड याच्यामध्ये तर महासागर आहे, दक्षिण महासागर आपल्याला माहिती आहे. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका याच्यामध्येच महासागर नाही, कारण ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकामध्ये हिंदीचा काही भाग आणि दक्षिणचा काही भाग येतो. आशिया आणि दक्षिण अमेरिकामध्ये अटलांटिकचा काही भाग आणि हिंदीचा भाग येतो. मग कुठे महासागर नाही कोणत्या 2 खंडामध्ये? तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडामध्ये महासागर नाही. तुम्ही जर पाहिलं तर हा आहे उत्तर अमेरिकेचा नकाशा असा अंदाजे, आणि हा आहे दक्षिण अमेरिकेचा नकाशा. तर इथं महासागर नाही ना, इथं काय, पनामा कालवा आहे. इथं काय आहे, पनामा कालवा. पनामा कालव्याच्या अगोदर तर ती एक संयोग भूमी होती. ठीक आहे, पनामा संयोग भूमी होती ती, परंतु आपण ती संयोग भूमी तोडून हे अटलांटिक आणि पॅसिफिक एकमेकाला जोडलेले आहेत इथं. ठीक आहे, म्हणजे इथं पनामा कालवा आहे. ॲक्च्युली इथं महासागर नाही, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकीच्या खंडांचा विचार केला तर आहे. मला वाटतं हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर OASIS स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.